अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आजपासून दुसरा आठवडा सुरू होतोय। या आठवड्यामध्ये आर्थिक पाहणी अहवाल हा समोर येणार आहे, हा सादर केला जाणार आहे आणि त्यात अर्थसंकल्प मांडला जाणार आहे। आज दोन्ही सभागृहात सत्ताधारी आणि विरोधकांनी मांडलेल्या प्रस्तावावरची चर्चा सुरू राहील। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 42,000 हेक्टर क्षेत्रावर वनसंज्ञा लागल्यामुळे निर्माण झालेली अडचण, बांबूंच्या वस्तू कमी होऊन प्लास्टिक वापर वाढणं, द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या या संदर्भात लक्षवेधी विधानसभेमध्ये मांडल्या जातील। तसंच राज्यसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा हा उद्या अंतिम दिवस आहे आणि त्यामुळे उमेदवारी निवडीच्या घडामोडी सुद्धा विधान भवन परिसरामध्ये पाहायला मिळतील।